नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. 5 जुलै वार आहे शुक्रवार व या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या. दर महिन्यात अमावस्या तिथी येत असते, पण प्रत्येक अमावस्येचं महत्त्व वेगवेगळं असतं. या दिवशी शनिदेवाची पूजाही केली जाते. धर्मग्रंथानुसार शनिदेवाचा जन्म ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या या तिथीला झाला होता. या दिवशी मंदिरात जाऊन शनिदेवाला नारळ, 11 रुईचा पानाचा हार व मोहरीच्या तेलाचा दिवा अर्पण केल्याने आणि एक नारळ फोडल्याने आपल्या जीवनातील शनिदोष किंवा तुमच्या हातात जे काम घेतलेलं आहे ते लगेचच पूर्ण होत असते. जर आपल्या कुंडलीमध्ये शनिदोष भरपूर प्रमाणात वाढलेला असेल तर कोणत्याही आर्थिक क्षेत्रात ही प्रगती होत नाही. याची पूजा केल्याने जीवनातील पितृदोष, शनिदोष, वास्तुदोष कमी होत असतो. यापासून आपल्याला मुक्तता देखील मिळत असते. आणि हा अमावस्या तिथी जो आहे हा खूप शुभ मानला जातो. या तिथीमध्ये काही काम केले तर आर्थिक अडचणी दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग हे खुले होतात. ज्येष्ठ अमावस्येला साक्षात माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू यांची पूजाही केली जाते. आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी हा अत्यंत शुभ दिवस आहे. अमावस्या ही तिथी असल्यामुळे काही प्रभावी उपायसुद्धा करत असतात. तर पहा, आपल्याला या दिवशी जर निश्चितच आपल्याला फळ प्राप्त करून घ्यायचं असेल, म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा एक अतिशय प्रभावशाली एक उपाय सांगणार आहे. या ज्येष्ठ अमावस्येला एक धोत्र्याचं फळ घरामध्ये घेऊन यायचं आहे. हे फळ आणल्यानंतर घरातील नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्ती, दारिद्र्य, कर्ज, अडचणी, दुःख, विघ्न दूर होतात. हे कायमचे दूर होऊन आपली भरभरून प्रगती होत असते. घराची, मुलाची, पतीची, कुटुंबातील सर्व सदस्याची अगदी भरभरून प्रगती होत असते. घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहतात. असा एक अतिशय प्रभावशाली उपाय आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, अमावस्या तिथीच्या दिवशी जे तांत्रिक क्रिया करणारे व्यक्ती आहे त्या तांत्रिक क्रिया केल्यामुळे आपल्याला अमावस्येच्या दिवशी याचा प्रभाव जास्त प्रमाणात पडत असतो. कारण अमावस्या तिथी ही अतिशय शुभ मानली जात नाही किंवा वाईटसुद्धा म्हटली जात नाही. या दिवशी कोणी चांगले कर्म करत असेल, चांगले काम करत असेल तर त्यांच्यासाठी अतिशय शुभ मानले जाते. परंतु जे व्यक्ती वाईट विचाराचे असतात, त्यांच्या मनामध्ये वाईट भावना असतात, दुःख, संकट त्याच्या वाट्याला येतात. त्यामुळे याचं महत्त्व जे आहे अमावस्या तिथीचं खूप सांगितलेलं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये. तर पहा, अमावस्या म्हणजे काय? तर पहा, जेव्हा पृथ्वीवरून चंद्र तर तो दिसला नाही तर त्याला तिथीला अमावस्या तिथी असं म्हटलं गेलेलं आहे. अमावस्या तिथी आली की खूप जण घाबरायला लागतात. सर्वांना असा प्रश्न पडतो की अमावस्या खूप वाईट आहे किंवा याचा प्रभाव जो आहे तो जास्त प्रमाणात पडत असतो. तर पहा, ही जी अमावस्या आहे ही महिन्यातून आपल्याला एकदाच येत असते. म्हणून या अमावस्येचा पुरेपूर फायदा आपण घ्यायला हवा. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा, दारिद्र्य, अडचणी, दुःख, इडापिडा, वाईट शक्तीचा नाश व्हावा त्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आहे. हे दूर होण्यासाठी हा जो दिवस आहे, अमावस्या तिथी आहे, अतिशय शुभ मानले जाते. अमावस्या तिथी आल्यानंतर घरातील जी नकारात्मकता आहे ही दूर करण्यासाठी हा जो दिवस आहे हा अत्यंत उपयुक्त दिवस आहे. म्हणून ही अमावस्या अतिशय वाईट नसून अतिशय शुभ म्हटली गेलेली आहे. चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे. तर पहा, आपल्याला हा उपाय करण्यासाठी सकाळी एक धोत्र्याचं जे फळ आहे ते लागणार आहे. सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर म्हणजे अमावस्या तिथीला आपल्याला फळ हे जे एक धोत्र्याचं आहे ते घरामध्ये घेऊन यायचं आहे. तर पहा, एक जे फळ आहे धोत्र्याचं ते घरामध्ये का आणावं? घरामध्ये दारिद्र्य आहे, आर्थिक अडचणी आहे, त्याचबरोबर घरामध्ये जो पैसा आलेला आहे तो घरामध्ये पुरत नाही किंवा आर्थिक अडचणी आहेत, भरपूर कर्ज झालेलं आहे. हे कर्ज फेडण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहात तरी हे कर्ज कमी होत नाही. तर पहा, आपण भरपूर मेहनत करत असतो तरीही जो पैसा आहे तो आपल्या हातामध्ये टिकत नाही. तर पहा, ज्यांच्या कुंडलीमध्ये शनिदोष असतो, वास्तुदोष असतो
किंवा चंद्रदोष असतो, त्यांच्या कुंडलीमध्ये कितीही तुम्ही आर्थिक समस्या ज्या आहे पैसा कमवत असाल तरीही तुमच्या हातामध्ये तुमच्या नशिबामध्ये जर दोष असेल तर कधीही तुमच्या हातामध्ये पैसा हा राहू शकत नाही. जास्तीत जास्त जर पितृदोष असेल तर कधीही तुमची प्रगतीही होत नाही. घरामध्ये मुलाला नोकरी लागत नाही किंवा घरामध्ये चांगले लग्न कार्य घडत नाही. मुलगी वयाला आलेली असून किंवा मुलगा वयाला आलेला असून त्याचे लग्न कार्य ठरत नाही किंवा चांगली नोकरीसुद्धा चांगल्या ठिकाणी लागत नाही. हा उपाय केल्याने तुमचे पैशाचे जे मार्ग आहे ते खुले होत असतात आणि पैसा हा भरभरून तुमच्या घरामध्ये वाहत असतो. यामुळे तुमच्या घरातील जी दारिद्र्य आहे ती संपून जाईल. तर पहा, 12 वाजण्या अगोदर अमावस्या तिथीला हे फळ घरामध्ये घेऊन यायचं आहे, ज्याला धोत्र्याचं फळ किंवा धोत्रासुद्धा म्हटलं जातं. तर पहा, हे फळ 12च्या आत तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर पहा, एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे. तर पहा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये धोत्र्याच्या फळाला अतिशय महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हे फळ जर घरामध्ये आणलं आणि त्याची विधिवत पूजा तुम्ही केली, तुमच्या घरातील नकारात्मक दोष, इडापिडा, दारिद्र्य, आर्थिक टंचाई कमी होते. तर पहा, हे फळ आणत असताना त्या फळाला देठ असायला हवं अशा पद्धतीने तुम्हाला फळ आणायचं आहे. आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घ्यायची आहे, गंगाजल घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे धोत्र्याचं जे फळ आहे ते फळ टाकायचं आहे. म्हणजे जी ओली केलेली हळद आहे ती ओली केलेली हळद याला लागायला हवी अशा पद्धतीने धोत्र्याचं फळ त्या हळदीमध्ये बुडवायचं आहे. आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे हळदीच्या साहाय्याने आणि हे जे फळ आहे त्यावर ठेवायचं आहे. अक्षदा अर्पण करायच्या आहेत. तुटलेल्या अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या नाही, इथे अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुम्ही तेलाचा करू शकता किंवा तुपाचा करू शकता. हळदी कुंकू अर्पण करायचे आहे, पिवळ्या रंगाचे फुले अर्पण करायचे आहेत. आणि हे फळ ठेवल्यानंतर तुम्हाला कालभैरव अष्टकम 3 वेळा पठण करायचं आहे. जेव्हा पूजा केली आहे सकाळी तेव्हापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे फळ असंच तुम्हाला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर पिवळ्या रंगाचं वस्त्र इथे तुम्हाला घ्यायचं आहे आणि जे फळ आहे त्यामध्ये ठेवायचं आहे आणि याची पोटली तुम्हाला तयार करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सर्व घरामध्ये हे फळ घेऊन फिरायचं आहे. माझ्या घरातील इडापिडा, वास्तुदोष, संकट आणि जे इडापिडा, शनिदोष लागलेले आहे, संकट लागलेले आहे, घरामध्ये आर्थिक समस्या आहेत, कर्ज आहेत, याची मुक्तता व्हावी व घरामधील जो वास्तुदोष आहे तो कायमचा निघून जावा, त्यासाठी घरभर तुम्हाला हे भिंतीला टच करत संपूर्ण घरामध्ये फिरायचं आहे. आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला उंबरवट्यावर यायचं आहे. उंबरवट्यावरून 7 वेळा उतरून घ्यायचं आहे. वरून तर खालपर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला उतारा हा काढायचा आहे. घरामध्ये मुले चिडचिड करत असेल किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्या अंगावरून 7 वेळा उतरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे जे फळ आहे हे तुम्हाला चौरस्त्यात फेकायचं आहे. म्हणजेच जिथे कोणाचा पाय ओलांडला जाणार नाही अशा ठिकाणी फेकायचं आहे किंवा तुम्ही नदीमध्ये विसर्जित करू शकता. असा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला अमावस्या तिथीला सकाळ ते 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर पहा, धोत्र्याच्या फुलाला जेवढं महत्त्व दिले जाते तेवढेच जे फूल आहे धोत्र्याचं त्यालासुद्धा अत्यंत महत्त्व आहे. म्हणून शक्यतो तुम्हाला मंदिरामध्ये जाणे शक्य होत असेल, तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाणे शक्य होत असेल तर आवर्जून या दिवशी शनिदेवाला आणि त्याचबरोबर महादेवाला हे धोत्र्याचे फूल आणि फळ अर्पण नक्की करावे, ज्यामुळे तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या हे दूर होतील, घरातील दारिद्र्य, इडापिडा, संकट कायमचे निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये घराची मुलाची प्रगतीही भरभरून होईल. असा एक उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ.